सुनील शेट्टी नाही कोण होतं एअरफोर्स मध्ये, तर या म्युझियम मध्ये आहे. तर ती एक्सप्लोर करण्यास फर्स्ट टाइम आम्ही असा लाईट मध्ये ब्लॉग करतो. ह्याला का काळा बनवलेला आहे? चल याच्याबद्दल माहिती सांग मला. मला काहीच माहिती नाहीतरी नाहीये. पण सांग. इतकं फॅसिनेटिंग वाटतंय ना हे. काय ते कुणाचं काय कलर्स इंजिनिअरिंग कुठेतरी कामाला येते. किती इम्पॉर्टंट आहे तसं. आपले जे आर्म फोर्सेस कंट्री बद्दल, पण- देशाबद्दल आणि तू मध्ये थोडा शो ऑफ. वेगळे डोपामिन हिट होतं मुलींचं. व्हिडिओ मध्ये किती वेळा फॅसिनेटिंग हा शब्द वापरलाय ते जरा काउंट करून जरा. मला भूक तर लागली तिचं आहे. खाणं सुरू झालेलं आहे. संदेश हे आते है हमें तड़पाते. सुनील शेट्टी नाही कोण होतं एअरफोर्स मध्ये? एअरफोर्स मध्ये कोण होतं? सुनील शेट्टीच होतं. नाही सुनील शेट्टी नव्हतं, कोणतरी होतं रे, मला आठवत नाही एवढं. मस्त पण एकदम बॉर्डरची फिलिंग यायला लागली मला. बघ ना याच्यामध्ये हे पण दिसतंय, पूर्ण प्रॉपर कॉकपिट दिसतंय. वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर अशा प्रकारे तुम्ही बघतच आहात की मागे बॅकग्राऊंड काय आहे? बॅकग्राऊंड काय आहे. तर आम्ही आलेलो आहे सौदीच्या नॅशनल म्युझियम मध्ये, सॉरी सौदी सौदी एव्हिएशनच्या नॅशनल म्युझियम मध्ये. असं आहे त्याचं नाव. हा. रॉयल सौदी एअरफोर्स म्युझियम. ओके. येस. तर यांचे 1999 नंतरचे जेवढे काही त्यांच्या एअरफोर्समध्ये गोष्टी आहेत, काय नाही आहेत, किंवा त्यांची पूर्ण जर्नी, तर या म्युझियम मध्ये आहे. तर ती एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर वी विल शो यू गाईज की हाऊ इट इज अँड कशा प्रकारे त्यांचे सध्याचं त्यांचं अपग्रेड होत गेलं, त्यांचं एअरफोर्स सिस्टम, त्यांचे फायटर जेट्स वगैरे वगैरे या सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असणार आहे. सो स्टे ट्यून आणि पाहत राहा. या कॉकपिट आहे हा, आणि Chance नाही हे भेटले. पॅराशूट पॅक आहे, म्हणजे असं दिसत असेल. तो हे हा. हे पूर्ण हे जुने आहेत, तर त्यामुळे यू नेवर नो की ऑब्विसली इट्स नॉट इन अ वर्किंग कंडिशन. हे नको काढूस. हे इकडचं प्रॉपर फायटर प्लेन काइंड ऑफ दिसते, हायड्रोलिक. सौदी फायटर जेट म्हणतात. फायटर जेट म्हणतात का फायटर प्लेन म्हणतात? म्हणजे आम्हाला यातलं काही माहिती नाहीये का कसं असतं काय असतं. आम्ही just- हे फक्त स्पेक्युलेशन्स, दॅट्स इट. मूवीज मध्ये वगैरे बघितलेलं. आणि तुम्ही पूर्णपणे पाहू शकता की पूर्ण आतमध्ये कसे फायटर जेट्स आहेत. एवढ्या जवळून आम्ही तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतोय. इकडे याच्यामध्ये हे पण आहे, कसलं भारी वाटतंय यार. ते जे सीट असतं ना त्यांचं Yes. त्यांचं सीट, आणि त्याच्यामध्ये पॅराशूट पॅक आहे याच्यामध्ये. इथे बघ पॅराशूट Yes. पॅक लिहिली. छान गोष्ट म्हणजे काय आहे ना की इथे अजिबात रश नाहीये. हम्म. दो इट्स फ्रायडे, बिकॉज फ्रायडेला रियाद इज लाईक फुल ऑन हॉलिडे क्राऊडेड. मोड मध्ये हा असतं. पूर्ण. त्यामुळे सगळीकडे गर्दी असते. अँड वी आर व्हेरी हॅपी इकडे जाऊ, इकडे बघ. की आज अजिबातच रश वगैरे काहीच नाही आहे. सो वी आर क्वाईट एक्साइटेड. इज इट ऑन? आय डोंट नो यार, माझा आवाज गेलाय की नाही. एनिवेज आम्ही मला तर जाम भारी वाटतं. फर्स्ट टाइम मी एवढं क्लोजली यु नो ॲज अ फायटर जेट अँड एव्हरीथिंग आय कॅन सी. एअर फ्लाईटचं तर एवढं काही वाटत नाही ना. इट्स लाईक नॉर्मल, लाईक यू कॅन ऑल्सो सी की ही वाली आहे, ही नॉर्मल त्यांची फ्लाईट आहे. आणि हे सगळे इंजिन्स आहेत. इथे एक बरं आहे की तुम्ही थोडंसं जवळ जाऊन टच वगैरे करू शकता. म्हणजे एवढे रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. इट्स गुड तो. ते नाही माहिती आपल्याला काय असतं, ओके, काय वी नाही. डोंट नो एनिथिंग, सो वी Technical terms जस्ट नाही माहिती. फर्स्ट टाइम आम्ही असा लाईट मध्ये व्लॉग करतोय. नाहीतर आमचे मोस्टली व्लॉग अंधारमध्ये असतात. बिकॉज आता एवढी हीट आहे आणि एवढी गरमी आहे आत्ता पण, आणि अदरवाईज पण आम्ही निघत पण नाही दुपारी जास्त बाहेर. इंडियामध्ये आपण एअरफोर्सचे शो बघितलेले आहेत, पण मी पण ते शो लहानपणी- पाहणं पण ते लहानपणी आणि पाहिलेले आहेत. हा, इतक्या एनक्लोज यू कॅन टच दोज थिंग्स, हा. तर थोडंसं वेगळं वाटतं मला. बट आपण आम जनतासाठी इट्स अ बिग थिंग. ह्याला का काळा बनवलेला आहे? इन्व्हेडर, याचं नाव इन्व्हेडर आहे असं काहीतरी आहे. पण छान, त्याचे ब्लेड्स बघ कसले मस्त आहेत. आवाज एवढा खतरनाक येत असेल ना. काय प्लेन आहे? हा ना, काय प्लेन आहे? सी प्लेन आहे बहुतेक. इथे आतमध्ये पण ठेवलेले आहेत आणि आय थिंक 2 फ्लोर आहेत. सो विल सी.
मॉडेल आहे मे बी. ही वरची जी ब्लॅक डिस्क आहे ही रडार प्लेन असेल. चल याच्याबद्दल माहिती सांग मला आता काहीतरी, कशाबद्दल? या प्लेन बद्दल काय तुला जे काय वाटतंय ते सांग मला. चल. हे मला काहीच माहिती नाही तरी नाहीये. पण सांग मला, तरी पण सांग. अं, आता काय केलंय? आणि हे त्यांनी actual plane नाहीये, signals, हे model आहे फक्त. नाहीतर म्हणशील एवढं भारी plane आहे. नाही मला वाटतं की ते यु नो असे असतात की त्याच्यावरती सिग्नल वगैरे पडतात आणि मग देन ते इन्फॉर्म करत असेल, समथिंग लाईक दॅट. येस, रडार. आय फॉरगॉट दॅट नेम. इट इज रडार. वाव, इंटरेस्टिंग. हा इतकं फॅसिनेटिंग वाटतंय ना हे, खूप छान. आणि मी फर्स्ट टाइम असं काहीतरी बघितलंय, सो इट्स व्हेरी फॅसिनेटिंग टू मी. हे लॉक आहे. अगेन ओरिजिन USA, was entered in service in 1945, operated by RSAF. चल, कलर्स पण कितके कोऑर्डिनेटिंगली दिलेत ना, सो मला जाम आवडलं. कुणाचं काय तर कुणाचं काय, कुणाचं काय तर कुणाचं काय. कलर्स पॅटर्न आहे ना, हे जे काय हे डबल विंग्स आणि मध्ये हे मोस्टली UK साईडचं अर्ली स्टेजेसला त्यांनी बनवलेलं, राईट ब्रदर्स नाही का. राईट ब्रदर्स. हा, मग त्याच्यानंतर त्यांनी इन्स्पिरेशन घेऊन हे सगळ्या गोष्टी बनवलेल्या अशा. आतापर्यंतचं तर मस्त एक्सपिरियन्स, छान छान असे जुने पण प्लेन्स आहेत, त्यांचे जुने फायटर प्लेन्स वगैरे आहेत. थोडीशी एक हिस्ट्री बघायला भेटते. Yes, आपले जे आर्म फोर्सेस आहेत ते किती इम्पॉर्टंट आहेत असं. आपले जे आर्म्ड फोर्सेस आहेत सॉरी, ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे. हा, Shut up. बोल. यार एवढं छान बोलत होते मी कंट्री बद्दल, बोल, देशाबद्दल, बोल. आणि तू असं माझं सगळं रुइन करतो. हा. एनिवेज, हा, बोल. सी, आय बिलॉंग फ्रॉम आर्म फॅमिली. ठीक आहे, सो मला असं पाहून खूप प्राऊड फील होत आहे. हे झालं इथलं, बट स्टील मला माझ्या बॅक ऑफ द माइंड इज इंडिया ओनली. सो मला तेच फील होतं की माझ्या आजोबांनी कसे World War II मध्ये, थोडा शो ऑफ, कसे लढले असतील, यु नो. सो खूप खूप फॅसिनेटिंग वाटतंय मला. तुझे पप्पा पण होते ना हा, आर्मीमध्ये, माझे मग त्यांनी फादर. आदली रिटायरमेंट घेतली. येस येस, हा. माय फादर वॉज ऑल्सो इन आर्मी अगेन. शो ऑफ. हा, सगळीकडे सांगायला पाहिजे की हा बाबा हा, होतं बट पण. स्टील. आणि ना इथे जे युनिफॉर्म्स लागलेले आहेत, आणि स्पेशली गर्ल्स विल रिलेट की युनिफॉर्म बघून वेगळं डोपामिन हिट होतं मुलींचं. हे काय, हे नवीन हा, ते आहे, ते तुला नाही समजणार. ओके. ठीक आहे. सो जे युनिफॉर्म्स वगैरे आहेत ना, आता माझे जे बाबा होते, म्हणजे मी माझ्या आजोबांना बाबा बोलते, त्यांचे युनिफॉर्म्स पण पाहिलेले, त्यांचे मेडल्स वगैरे पाहिलेले, तर ते एकदम प्राईडली घालून फिरायचे. ठीक आहे, आणि खूप भारी वाटायचं. प्लस माझे फादर पण. सो मला असं खूप भारी वाटतंय की आय कांट रिलेट, बट ती जी फिलिंग असते काय म्हणतात देशभक्तीची, दॅट आय कॅन रिलेट. तुला तर Yes. माहिती आहे, मग माझं काय असेल तर मी. तुला तुझ्याकडे फक्त देशभक्तीची, बट आय हॅव दॅट प्राईड की आय बिलॉंग फ्रॉम सच फॅमिली, अँड यु नो. मग तू काय लय भारी झाली का? येस. येस. ओके. हे बघ, हा प्रॉपर त्यांचा युनिफॉर्म, जेव्हा ते जंग पे जाते होंगे जब वो लोग. ब्लॉग मध्ये आलेत तुम्ही दोघं ब्लॉग मध्ये आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. हा. संदीप मोरे आणि दीपक पाटील यांनी गाडी घेतलेली आहे. खरंच गाडी घेतली का बोलपचन टाकताय? हे बघ, हे इथे त्यांचे रँक्स दिलेले आहेत, म्हणजे सौदीच्या अकॉर्डिंग. आपलं थोडंसं डिफरंट आहे दिलंय त्यांनी. काय बोलतात, कोणता व्ह्यू बोलतात त्याला? सेक्शन व्ह्यू. इंजिनिअरिंग कुठेतरी कामाला येते. नाही, सेक्शन व्ह्यूज म्हणतात, मला आठवलं ना. इटालियन
इटालियन मेड युरोप मेड. हे बघ हे खाली ते बॅलिस्टिक मिसाइल्स पण लावलेले आहेत. खूप सुंदर. पायलट टॅक्टिकल पॅराशूट काढले होते त्यांनी ते पॅटर्न. जनरल इन्फो आहे वाटतं. बघ शॉट्स आणि मग नाही का ते रनवेला ते दाखवतात. हा खूप सुंदर आहे, खूप फॅसिनेटिंग. अगेन किती वेळा आहे ना व्हिडिओमध्ये किती वेळा फॅसिनेटिंग हा शब्द वापरलाय ते जरा काउंट करून जरा कमेंटमध्ये सांगा. एकच वर्ड शिकून आली आहे. मला पण वाटलं की बुलेट्स आहेत, पण बुलेट्स छोट्या असतात. मी पाहिलेले आहेत माझ्या पप्पांच्या. अरे हे ते मोठं वाला असेल ना गन, त्याची असू शकते बुलेट. आवाज येतो ते वाला. काय बोलतात त्याला? मशीन अं, गन. तर हा होता आमचा ब्लॉग आणि कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुला काय म्हणायचं आहे का? तुला भूक लागली आणि तुला खायचं आहे येस मला भूक तर लागली तिचं आहे. खाणं सुरू झालेलं आहे. आणि बट तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, कारण खूप लोक आहेत ते फक्त पाहतायत आणि सबस्क्राईब नाही करत आणि आहेत. भेटल्यावर सांगतात अरे तुमचे ब्लॉग नाहीये, हा. तुम्ही सुरू केलं होतं, आणि चांगले तुम्ही करताय तुम्ही ब्लॉग. आणि तुम्ही मेसेज करता हा. rather than कमेंटिंग. हा. बट ठीक आहे, इट्स ओके. पण कमेंट करा जेणेकरून आम्हाला रिच वाढेल. एंगेजमेंट पण भेटेल ना. सो येस, तर याच नोटवरती हातचा ब्लॉग संपूया. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. सबस्क्राईब, कमेंट, लाईक, शेअर. तो लेना पडेगा ना बाहेर. थँक्यू.